नमस्कार माझ्या प्रिय सखींनो, कसे आहात? मी रीता भालेराव तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करीत आहे। आज आपण बनवूया दही घालून मिरच्या, ज्यासाठी मी पाव किलो अशा गावरान हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही त्या बारीक मिरचींची करू शकतात, पण हिची भाजी जरा जास्त चविष्ट लागते। मी घेतला आहे अर्धा वाटी दाण्यांचं कूट, अर्धा लिटर दही जी मी आधीच फेटून घेतलेली आहे। असं ताक करून घेतलं आहे घट्टसर तिचं। चला मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आपण तेलात तापत ठेवलं आहे। हे मी 4 पळी तेल घेतलं आहे। आता यात जिरे अर्धा टीस्पून, अर्धा टीस्पून लसणाची पेस्ट ही मी जाडसर ठेवली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक घेऊ शकता। कढीपत्ता, आता आपण आपल्या मिरच्या कलसून घेऊया। थोडा हिंग, चवीप्रमाणे मीठ, आपण मिरचीला थोडी वाफ फिरू देऊया। छान आधी परतून घेऊ। थोडी हळद, धने पावडर, हे मी लहान टीस्पून धने पावडर घेतले, अर्धा टीस्पून हळद घेतली आहे, त्याचप्रमाणे फक्त अर्धा टीस्पून गरम मसाला। आता आपल्याला छान मिक्स करून घेऊया, ज्याच्याने मसाले आपले हे छान करपले जातील। आता आपली मिरची ही छान करपून झालेली आहे। आता यात मी काय करते, अर्धा टीस्पून आपण जे शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं ते कूट घालते। छान मिक्स करून घ्यायचं। ह्या दही घालून मिरच्या खूप छान चविष्ट लागतात। तुम्ही उपवासालाही या मिरच्या करू शकता। फक्त त्याच्यामध्ये हळद, मसाले आणि लसूण हे टाकायचं नाही। आता ताक घालते। हे ताक माझं जास्त खट्ट नाहीये, हे लाईट आहे। एका दिवसाचं दही मी घरीच लावते। हे एका दिवसाची दही आहे, ज्याला मी जास्त आंबू नाही दिलं आहे। छान मिक्स करून घेऊ। एक उकळ आली का मग आपण झाकण वाफेत ठेवूया। आपल्या मिरचींना छान उकळ आली आहे। आता आपण याला काय करूया, 10 मिनिटं मंद आचेवर शिजू देऊया। याच्याने काय होईल, याच्यातलं जे ताक आहे ना ते सगळं आटवलं जाईल आणि मग आटवल्यावरती आपल्या मिरचींना छान तरी येईल। आपण आता काय करूया, मंद आचेवर 10 मिनिटं आपण याला शिजवायला ठेवूया। आता आपण आपल्या मिरच्या चेक करून घेऊया। छान शिजून झाले आहे। थोडी कोथिंबीर, मिक्स करून घेऊ आपण। बघा किती छान लसलशीत झाले आहे। या फक्त 5 ते 10 मिनिटात शिजून तयार होतं। आपली भाजी आता तयार आहे। माझ्या प्रिय सखींनो, आपल्या दही घालून मिरच्या ह्या तयार आहेत। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। हा कुकिंग व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू।